थांबा, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 50 जागांसाठी नवीन भरतीची अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे. कोण अर्ज करू शकतो, पगार किती असणार आहे, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती, या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. नमस्कार मंडळी, मी आहे नीलम आणि तुम्ही पाहत आहात टेक गव्हर्नमेंट जॉब्स हा यूट्यूब चॅनल. आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत PCMC भरती 2026. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 50 जागांसाठी भरती ही जाहीर केलेली आहे. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. एकूण जागा असणार आहे 50. शेवटची तारीख असणार आहे 16 जुलै 2026. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि PCMC मध्ये कार्यरत असाल तर या भरतीसाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, जाणून घेऊयात PCMC भरती 2026. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे PCMC यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांसाठी नवीन भरतीची घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे आणि या भरती प्रक्रियेद्वारे प्रामुख्याने तुमचा मित्र स्वयंसेवक PCDRF या पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. जर तुम्ही आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी सेवांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. 50 जागा असणार आहे या भरतीसाठी. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे या भरतीसाठी. आता आपण जाणून घेऊयात PCMC रिक्रुटमेंट 2026 जागांसाठी भरतीची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. पोस्टाचे नाव असणार आहे तुमचा मित्र स्वयंसेवक PCDRF. संस्थेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे PCMC. पदाची संख्या 50 जागा. अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झालेला आहे अर्ज ऑलरेडी. अर्जाची शेवटची तारीख असणार आहे 16 जुलै 2026. अर्जाची पद्धत असणार आहे ऑफलाईन पद्धतीने. श्रेणी महानगरपालिका नोकरी स्वयंसेवक. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र. निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. शारीरिक चाचणी पदानुसार असणार आहे. शिक्षण तुम्हाला पदानुसार वेगवेगळं शिक्षण देखील असणार आहे, ते पण आपण पुढे जाणून घेऊयात. अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.government.in ही आहे अधिकृत वेबसाईट. आता जाणून घेऊयात PCMC रिक्रुटमेंट 2026 रिक्त पदे तपशील काय असणार आहे. पदाचे नाव असणार आहे तुमचा मित्र स्वयंसेवक PCDRF. पदसंख्या 50 जागा असणार आहे. आता जाणून घेऊयात PCMC रिक्रुटमेंट 2026 शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे या भरतीसाठी. आता आपण जाणून घ्या शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे. शैक्षणिक पात्रता ही असणार आहे मूळ जाहिरातीप्रमाणे. म्हणजेच जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर 10वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे या भरतीसाठी. 2 राज्य अग्निशमन दल, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल प्रशिक्षण आवश्यक असणार आहे तुम्हाला. 3 आपत्ती व्यवस्थापन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. होय, शैक्षणिक पात्रता हे 3 असणार आहे. 10वी उत्तीर्ण हे जे 3 गोष्टी असाल तरच तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आता मित्रांनो, जाणून घेऊयात वयोमर्यादा. PCMC रिक्रुटमेंट 2026 वयोमर्यादा ही काय असणार आहे या भरतीसाठी. वयोमर्यादा ही असणार आहे या भरतीसाठी 18 ते 50 वर्ष. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल, 18 वर्ष ते 50 वर्ष वयाच्या मध्ये असाल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण पुणे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पुणे असणार आहे. अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे या भरतीसाठी. आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो PCMC रिक्रुटमेंट पगार किती असणार आहे या भरतीसाठी तुम्हाला. होय, खूप चांगली गोष्ट आहे. ही जी भरती आहे ती कंत्राटी भरती आहे आणि होय, पगार किती असणार आहे हे जाणून घेऊयात आपण या भरतीमध्ये. वेतन श्रेणी. पदाचे नाव तुमचा मित्र स्वयंसेवक PCDRF. याच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे 22,485 पर मंथ. म्हणजेच हर महिन्याला तुम्हाला 22,000 प्लस पेमेंट भेटणार आहे. होय, खूप चांगली भरती आहे. नक्कीच अप्लाय करा मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही. आता आपण जाणून घेऊयात निवड प्रक्रिया ही कशा प्रकारे केलेली जाणार आहे या भरतीसाठी. 1 प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. 2 उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे थेट मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू आणि शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाऊ शकते. 3 अंतिम निवड यादी पिंपरी चिंचवड मनपाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. हे लक्षात ठेवा, तुमची ही निवड प्रक्रिया
शैक्षणिक पात्रता आणि इंटरव्ह्यूवरती आधारित असणार आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला या भरतीसाठी बोलावले जाणार आहे. मनपाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला याचे जे रिझल्ट असणार ते घोषित केलेले जाणार आहे. आता जाणून घ्या PCMC रिक्रुटमेंट 2026 याच्यासाठी अर्ज कसा करायचा. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज कागदी स्वरूपातच पाठवणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीये. अर्ज करण्याची पद्धत ही आपण पुढील प्रमाणे असणार आहे. एक, सर्वप्रथम अधिकृत जाहिरातीमधील अर्जाचा नमुना ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्याची A4 आकाराच्या कागदावर प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्हाला डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढायचे. A4 साईजचा प्रिंटच तुम्हाला काढायचे आहे. 2, अर्जातील सर्व रकामे जसे की नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क क्रमांक अचूक भरायचा आहे तुम्हाला. 3, अर्जासोबत आवश्यक ती सर्व प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रकीय, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला जोडायचं आहे. सेल्फ अटॅच फोटो कॉपीज जोडायच्या आहेत तुम्हाला. 4, तयार केलेला अर्ज एका बंद पाकिटात टाकून त्याच्यावर तुमचा मित्र स्वयंसेवक, हे जे नाव आहे PCDRF, तुमचा मित्र स्वयंसेवक पदासाठी अर्ज, असे स्पष्ट लिहायचे आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुमचा मित्र स्वयंसेवक हे तुम्हाला त्या जे पोस्ट आहे त्याच्यावरती लिहायचं आहे. हा अर्ज दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत त्या पत्त्यावरती तुम्हाला पोहोचवायचा आहे. तो पत्ता असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, मुंबई पुणे महामार्ग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पिंपरी 411-018. हा जो पत्ता आहे त्याच्यावरती तुम्हाला तो जो पाकिट आहे ते तुम्हाला पोहोचवायचं आहे. हे अगदी लक्षात ठेवसाल मित्रांनो. ही होती सविस्तर माहिती PCMC भरती. तुमचा मित्र स्वयंसेवक PCDRF या पदासाठी तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे. आता मी तुम्हाला याची जी वेबसाईटची जी जाहिरात आहे ती दाखवते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, PCMC भरती 2026 PDF हा असा असणार आहे. मला हा PDF हवा असेल तर मला कॉमेंट मध्ये सांगसाल, मी तुम्हाला नक्कीच याचा लिंकची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. तुम्ही त्याला डाउनलोड करून याच्यावरती अर्ज करू शकता. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. तुमच्या मित्रांसोबत नक्की व्हिडिओला शेअर करा. सरकारी भरतीचे असे ताजे अपडेट सर्वात आधी मिळण्यासाठी टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी नीलम, भेटूया आपण पुढच्या एका नवीन खास अपडेटसह. धन्यवाद.